धाराशिव जिले में किसानों को कर्ज के बोझ से मुक्त कराने की मांग तेज हो गई। किसानों को कर्ज के जाल से स्वतंत्र कराने के लिए शिवसेना ने अभियान शुरू किया। सरकार से तुरंत कर्ज माफी का फैसला लेने की अपील की जा रही है। 15 अगस्त को जिले भर की ग्राम पंचायतों से कर्ज मुक्त के प्रस्ताव पारित कर मुख्यमंत्री को भेजे जाएंगे। यह आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे गठ के विधायक कैलाश पाटिल के नेतृत्व में चलाया जा रहा है। विधायक पाटिल ने चेतावनी दी कि यदि ग्राम पंचायतों के प्रस्ताव के बाद भी मुख्यमंत्री की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया तो धाराशिव से लाखों किसानों के लाखों पत्र मुख्यमंत्री को भेजे जाएंगे। दादा काय सांगाल आता कर्जमाफी चालू करते देशाचा स्वातंत्र्य दिन उद्या सर्वत्र साजरा होतोय आणि अशा वेळेस सध्या शेतकरी महाराष्ट्रातला जिल्ह्यातला शेतकरी हा कर्जाच्या विळख्यात अडकलेला आहे। या कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्याला कर्जमुक्ती हाच एकमेव पर्याय आहे। त्यामुळं ज्या सध्याच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी जे निवडणुकीत आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण आणि शेतकरी कर्जमाफीची गरज या दोन गोष्टीसाठी आम्ही उद्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केले की शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गावोगावी ज्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या ग्रामसभा असतात त्या ग्रामसभेत कर्जमाफीचा ठराव घेऊन ते सगळे ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहे की तुम्ही जे आश्वासन निवडणुकीत दिलं होतं 7/12 कोरा करण्याचं ही आश्वासनाची पूर्ततेच्या दृष्टीने आपण कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही। त्यामुळं फक्त आश्वासन आणि एका बाजूला आश्वासन दिल्यामुळं बरेच शेतकरी आजपर्यंतचा अनुभव बघता थकबाकीत राहिलेले आहेत आणि थकबाकीचं प्रमाण वाढलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्याला जे 0% व्याजानं कर्ज मिळायचं ते व्याजाचं प्रमाण आता 12-13% शेतकऱ्यांना व्याज आकारणी चालू झालेली आहे आणि ह्याला कारणीभूत हे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन असं मला वाटतं। त्यामुळे तुम्ही कर्जमाफी ह्याची घोषणा तात्काळ करणं गरजेचं आहे। फक्त घोषणा करून थांबायचं उपयोग होणार नाही तर तुम्हाला याची अंमलबजावणी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी या ग्रामसभेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं। आपल्या कर्जमाफीची गरज मी चालू बाकीदार शेतकरी असेल, थकबाकीदार शेतकरी असेल, पॉलिहाऊसचा शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, ठिबक तुषार सिंचनासाठी किंवा मध्यम मुदतीत ज्यांनी कर्ज घेतलंय शेती व्यवसायाला पूरक व्यवसायाला ही सगळी कर्ज सरसकट माफ झाली पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे। यासाठी त्यांनी केलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आम्ही उद्या सर्व ग्रामसभामध्ये ठराव घेऊन हे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहोत। ग्रामपंचायतीची संख्या जास्त आहे म्हणजे याचं नियोजन कसं केलं तुम्ही? आम्ही आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील या सगळ्यांवर जबाबदार दिलेले आहेत। ते तिथल्या शाखा प्रमुखामार्फत तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना घेऊन ग्रामसभेत जातील आणि ह्या ग्रामसभेचा ठराव घेऊन एकत्र करून आम्ही सगळे एकत्र ठराव घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवणार आहोत। या ठरावानंतर ही काही पाऊल उचलली नाहीत किंवा काही दिशा ठरली नाही काय? या ठरावानंतर हा पहिला टप्पा आहे। या ठरावानंतर आम्ही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावानं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पत्र त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पत्र पाठवणार आहोत। म्हणजे त्यांना समजा आज ग्रामसभेचा ठराव आहे, ग्रामसभेच्या ठरावानंतरही काही हालचाल केली नाही तर आम्ही दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांचे हजारो लाखो शेतकऱ्यांची पत्र हे मुख्यमंत्र्यांना जातील।